वाढीव वीज बिल आल्याने नागरिकांचा संताप. संतप्त नागरिकांचा महावितरण कंपनीच्या कार्यालयाला घेराव. गेल्या महिनाभरापासून धुळे शहरात विजेचा लपंडाव सुरू आहे. थोडाही वारा किंवा पाऊस आला तरी देखील वीज पुरवठा खंडित करण्यात येतो. यामुळे धुळेकर नागरिक चांगलेच त्रस्त झाले आहेत. तर दुसरीकडे वीज बिलात झालेल्या वाढीमुळे नागरिक चांगले संताप झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे. जुलै महिन्याच्या वीज बिलात वाढीव दर आल्यामुळे ज्या ठिकाणी नागरिकांचे 300 ते 400 रुपये महिना होते त्या ठिकाणी 1500 ते 2000 रुपये इतके वाढीव वीज बिल आल्याने नागरिक चांगले संतप्त झाले आहेत. संतप्त नागरिकांनी सातपुडा शाळेच्या पाठीमागे असलेल्या वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात घेराव घालत महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी झाल्यावर चांगलेच धारेवर धरले. त्यामुळे आलेले वाढीव वीज बिल कमी करा अशी एकच मागणी नागरिकांनी यावेळी केली आहे. सर मी धुणं भांड्याला जाते दिवसभर. मी एकटी राहते. माणूस हॉटेलमध्ये कामाला जातो, मी एकटीच राहते घरी. संध्याकाळी येते, अंगठी संध्याकाळी येते. कारण की मला जर या महिन्याला मला 1550 बिल आलं मी तरी भरून आले. कारण की मग दुसऱ्या महिन्याला जर जास्त आलं तर मी कुठून भरणार आहे? कुठून भरणार आहे आम्ही? कमी यायचं मला, कमी यायचं 300 400 500 असं यायचं. आणि आता 1550 आलं या महिन्याला. कमी करावं, आम्ही कमी करा आम्ही भरू. त्यांच्या घरात कोणी पोरगा नाही का माणूस नाही, एकटी लाईट राहते. रातचं बंद दिनचं बंद, लाईट 5-5.5 कसं भरायचं सांगा तुम्ही? 100 रुपये यायचं आणि आता या महिन्याला 5.5 म्हणजे 4 महिने ठीक आहे. 4 महिन्यात पण एकच महिन्याला 1700 रुपये टाकलं तर 1700 रुपये कुठून भरायचे? माझ्या घरात काही नवरा आहे, पोरगा आहे, कोणी कमवणार आहे? रात्री बंद दिवसा बंद लाईट, तर लाईट कसल्या भरणार आहे? मग त्याची डोक्याने फोडणार तर टाली फोडीन का त्याची? काय तुमची मागणी आता? मला कमी करून द्या तर भरणार, नाही तर लाईट भरणार नाही. असमान नाही, आम्ही काय लाईट बंद भरायला सिद्ध आहे. आम्ही असं म्हणत नाही, आम्हाला बी वाटतं. पण तुम्ही तर इतकं टाकसान 1700-1800 एक महिन्याचं. घरात कोणीच नाही, टीव्ही कूलर कोणीच नाही. चला तुम्हाला धावते मी, जेवढा मोरतो तेवढा तुम्हाला धावते मी, तर त्याला एकेका झोडते मी. आज आम्ही येथे प्रभाग क्रमांक 2 मधील नगावबारी परिसर असेल, आरती सोसायटी असेल, संपदा नगर असेल, कृषी कॉलनी असेल, भगवती नगर असेल, न्हावी कॉलनी असेल, येथून या परिसरातील सर्व नागरिक, त्रस्त नागरिक येथे उपस्थित झाले महावितरणाच्या ऑफिसवरती. आणि इथले जे कांबळे साहेब आहे ते आम्हाला 3 दिवसापासून सगव करताय. तर ज्या आमच्या माता भगिनींचं लाईट बिल महिन्याला 800 रुपये येत होतं, त्या आता त्यांचं लाईट बिल आता 5 ने 6000 आलेलं आहे. तर आम्ही त्यांना जाब विचारायला आलेलो आहे की एवढं लाईट बिल महिन्याला आमचं आलं कसं काय या महिन्याला? तर 3 दिवसापासून ते आम्हाला चगवाचगवीचे उत्तर देत आहे. तर आम्ही शिवसेनेच्या वतीने हे आंदोलन केलेलं आहे. त्यासाठी आम्ही महावितरणाला जॉब विचारायला आलेलो आहे. 3 दिवसापासून ते उत्तर आहे आणि त्यांचे माणसं सांगतात तुम्ही स्टेडियमला जाऊन बिल भरा. कसं काय बिल भरा? जर महिन्याला 500 रुपये लाईट बिल येत असेल तर आम्ही 6000 रुपये कसं काय भरायचे? कांबळे साहेब जोपर्यंत इथून येत नाही तोपर्यंत शिवसेनेच्या वतीने आंदोलन चालूच राहणार आहे. आणि आता आम्ही सर्व लोक इथंच बसणार आहे, इथून उठणार नाही जोपर्यंत ते आमचं लाईट बिल कमी करत नाही. लोकनायक न्यूज.